आषाढी वारीच्या परंपरेत हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करत असतात। वारीत दररोज स्वयंपाकाची तयारी अत्यंत शुद्ध आणि पवित्र वातावरणात केली जाते। अलीकडेच एका दिंडीमध्ये 2000 वारकऱ्यांच्या महाप्रसादासाठी स्वयंपाकाची तयारी सुरू असताना एक अत्यंत धक्कादायक प्रसंग घडला, ज्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले। स्वयंपाक सुरू असताना एक 25 वर्षाचा अनोळखी तरुण दिंडीच्या तंबूभोवती संशयास्पदरित्या फिरताना दिसला। तो वारंवार सामानाचा ट्रक आणि भाजी चिरण्याची जागा या ठिकाणी डोकावताना आढळला। स्वयंपाक करणाऱ्या महिलेनं त्याला हटकले असता त्यानं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि तो घाईघाईनं निघून गेला। या तरुणाच्या हालचालीमुळे स्वयंपाकी आणि काही वारकऱ्यांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती। संध्याकाळच्या सुमारास सुमारे 2000 वारकऱ्यांच्या भोजनासाठी पनीरची भाजी मोठ्या पातेल्यात तयार झाली होती। वारकरी आपापल्या पत्रावळ्या घेऊन पंक्तीत बसले होते आणि वाटपाची तयारी सुरू झाली होती। तितक्याच तो संशयास्पद तरुण वेगानं धावत आला। स्वयंसेवकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणाचंही ऐकण्यापूर्वी त्यानं आपल्या अंगातील सर्व शक्ती एकवटून गरम भाजीचं ते मोठं पातेलं जमिनीवर पालते केले। अन्नाचा असा अपमान आणि नासाडी झाल्यामुळे स्वयंसेवक आणि दिंडी प्रमुख प्रचंड संतापले। ते त्याच्या अंगावर धावून गेले, पण तो तरुण न थांबता पळत सुटला आणि जेवायला बसलेल्या वारकऱ्यांना ओरडून सांगू लागला की पत्रावळीवरचे अन्न खाऊ नका। या घटनेमुळे संपूर्ण मुक्कामाच्या ठिकाणी खळबळ उडाली। जेव्हा सर्वांनी त्याला पकडून शांत केलं आणि असे करण्यामागचं कारण विचारलं, तेव्हा त्या तरुणानं जे सांगितलं ते धक्कादायक होतं। तो म्हणाला की त्यानं भाजीसाठी वापरलेलं पनीर एका विशिष्ट दुकानातून आणले होते, जिथं तो स्वतः काम करायचा। त्याला माहित होतं की ते पनीर भेसळयुक्त आणि खराब प्रतीचे, जे खाल्ल्यानं वारकऱ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकला असता। आपले कोणाला सांगण्याचं धाडस होत नव्हतं, म्हणून त्यानं अखेर हे टोकाचं पाऊल उचललं। त्याच्या या प्रामाणिक आणि धाडसी कृत्यामुळे 2000 वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यातून वाचले आणि उपस्थित सर्वांचे डोळे भरून आले।